येस, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अनन्या किचन रेसिपीजमध्ये. आपण परत एक छानशी रेसिपी घेऊन आलेलो आहेत. तर आता मी तुमच्या सगळ्यांचा वेळ न घेता पटापट तुम्ही चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आजची रेसिपी आहे की तुमचे मुलं स्कूलला सकाळी जाताना नाश्त्यासाठी नाटक करतात का? हो, येस करतात. स्कूलवरनं आल्यानंतर त्यांना भूक लागते, पण ती जेवणाची भूक नसते. येस, त्यांना काहीतरी चटकमटक खाण्याची भूक असते. तर आज आपण रेसिपी घेऊन आलेलो आहे शेंगदाण्याचे लाडू, जे हेल्दी आहेत, प्रोटीनने भरपूर आहेत, ऊर्जेने भरपूर आहेत आणि घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत. तर आपण सगळ्यात पहिले एक वाटी शेंगदाणे घेतलेत, एक वाटी गूळ घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि जेवढ्या प्रमाणात आपण गूळ घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. आता पुढची रेसिपी आपण बघूया. आता शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. हे तुम्ही बघू शकता, या अशा पद्धतीने शेंगदाण्याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे, मीडियम बारीक. आणि जो आपण गूळ घेतलेला आहे तो गुळाची पावडर न घेता जो रेग्युलर गूळ घेतलेला आहे, जो आपण एक गुळाचे काप करून घेतलेले आहेत, विळीवर किंवा चाकूने तुम्ही करून घेऊ शकतात, कारण या गुळामध्ये मॉइश्चर असतो. जर गुळाची पावडर जर तुम्ही घेतली लाडू बनवण्यासाठी तर लाडू व्यवस्थित वळल्या जाणार नाही, कारण त्या पावडरमध्ये मॉइश्चर नसतो. या अशा पद्धतीच्या गुळमध्ये मॉइश्चर असतो, त्याच्यामुळे गुळाचे लाडू अतिशय व्यवस्थित आणि छान पद्धतीने वळल्या जातात आणि हे गुळाचे लाडू 1 ते 1.5 महिना आरामशीर टिकतात. गुळाची पावडर, गूळ आणि शेंगदाणे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ते एकजीव करून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात, हे आपण बघू शकतो की गूळ आणि शेंगदाणे एक पद्धतीने एकजीव केले जात आहेत. त्याच्यात काही गुळाचे खडे राहून जातात, म्हणजे गुळाचे थोडे या पद्धतीत तुम्ही बघू शकतात गुळाचे खडे. तर एकजीव करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये फक्त एक राऊंड फिरवून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात की गूळ आणि शेंगदाणे अतिशय व्यवस्थित पद्धतीने एकजीव झालेले आहेत. गुळाचे खडे तुम्हाला कुठे दिसणार नाही इथे, जेणेकरून एक लाडू तुमचा सॉफ्ट बनतो. बघू शकता दोन्ही प्रकारच्या इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्ही फरक बघू शकता. आता हे आपण सारण जे आहे ते लाडूसाठी वापरणार आहे आणि हे पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे, हे शिल्लक राहिलेलं सारण. आता शेंगदाणे आणि गुळाचं बारीक केलेलं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे. आता याच्या पुढे लाडू वळायला घेऊया. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण लाडू वळतोय आणि हे जे लाडू आहे मुलांना सकाळच्या नाश्त्यासाठी, स्कूलमधून आल्यानंतरच्या लागलेल्या भुकेसाठी अतिशय प्रोटीनयुक्त आणि शक्तिदायक फूड आहे. मुलांच्या वाढीसाठी गूळ, शेंगदाणे. येस, बघू शकता तुम्ही, झटपट 5 ते 10 मिनिटात हे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू तयार झालेले आहेत मुलांना सकाळच्या स्कूलला जाण्यासाठी, नाश्त्यासाठी आणि स्कूलमधून आल्यानंतर लागलेल्या भुकेसाठी. हे तुम्ही गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू मुलांना सर्व करू शकता.
मुले अगदी चवीने आवडीने खातील. आपण इथे बघू शकतो की आपले गुळ शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. मोस्टली मुलं सकाळी मुलं नाश्त्याला स्कूलला जाताना नाश्त्याला चहा, टोस्ट, खारी, मॅगी या गोष्टी प्रेफर करतात. चहा हा ॲसिडिटीकारक असतो, पित्तकारक असतो, विच इज नॉट हेल्दी. आणि हे जर तुम्ही मुलांना सर्व केलं दिवसभर एनर्जी राहील, त्यांना त्यांच्यामध्ये पोट भरलेलं असेल आणि नक्कीच आरोग्यदायी आहे. गुळ हा पचनासाठी चांगला आहे, शेंगदाणा ऊर्जेसाठी चांगला आहे आणि मुलांसाठी एक सुपर फूड असेल, तर नक्की ट्राय करा. येस, तर तयार झालेले आहेत गुळ शेंगदाण्याचे लाडू. आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. थँक्यू सो मच.